मंडळी, एकदा एक महान संत मलुकदासजी तरुण अवस्थेत असताना एका संतांचं प्रवचन ऐकत होते. त्या संतांनी सांगितलं, जर तुमचा भगवंतावर दृढ विश्वास असेल तर तुम्ही काहीच केलं नाही तरी भगवान तुम्हाला उपाशी ठेवणार नाहीत. ते तुम्हाला अन्न नक्की देतील. मलुकदासजी संतांकडे गेले आणि म्हणाले, जर मी काहीच काम केलं नाही, स्वतःहून काही खाल्लं नाही, तरीही भगवान मला अन्न देतील का? संत हसून म्हणाले, नक्कीच देतील. हे ऐकून मलुकदासजी म्हणाले, हे मी स्वतः अनुभवून पाहणार. ते एका शेतात गेले. शेताच्या मधोमध एक मोठे वडाचे झाड होते. ते झाडावर चढून बसले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. संध्याकाळ झाली. तेवढ्यात एक राजकुमार आपल्या सैनिकांसह तिथून जात होते. त्याला भूक लागली. तो म्हणाला, इथेच थांबूया, जेवण करूया. सैनिकांनी ताटात स्वादिष्ट पदार्थ, मिठाई ठेवलं. पण तेवढ्यात अचानक घोड्यांच्या टापांचा जोरात आवाज आला. सैनिकांना वाटलं डाकू, शत्रू किंवा लुटेरे असावेत. क्षणात राजकुमाराला घेऊन सगळे सैनिक पळून गेले. सगळं अन्न तसंच राहिलं. थोड्याच वेळात डाकू तिथे आले. अन्न पाहून ते म्हणाले, हे काहीतरी कारस्थान आहे. अन्नात विष असणार. ज्याने केलंय तो इथेच कुठेतरी आहे. त्यांनी वर पाहिलं. वडाच्या झाडावर मलुकदासजी बसलेले होते. त्यांना खाली उतरवलं आणि म्हणाले, तूच हे सगळं केलंय, आता तूच हे सगळं खाणार. एकाने हात धरला, दुसऱ्याने जबरदस्ती खायला घातलं. कधी मिठाई, कधी हलवा, कधी लाडू, कधी पुरी. आणि मलुकदासजी मनात म्हणत होते, वा रे प्रभू, तुझी लीला किती अद्भुत आहे. काहीच न करता असं राजभोजन घडवलं. सगळं अन्न संपलं. डाकू निघून गेले. मलुकदासजी शांतपणे तिथेच बसून राहिले. एवढीच शिकवण, भगवंतावर दृढ विश्वास ठेवा. भगवान कसं देतील हे विचारू नका. ते मार्ग सांगत नाहीत, पण देणं कधीच विसरत नाहीत. विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.